प्रचंड लोकसंख्या, वाटेल ते खाणं आणि वाटेल तेवढी प्रगतीसुद्धा. कोणत्या देशाविषयी बोलतोय सांगायची गरज आहे. चायना. अगदी नैसर्गिक सूर्य जसा आपल्याला दिसतो तसा तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्टिफिशियल सन हा प्रोजेक्ट यशस्वी करणारा चायना अनेक गोष्टींमध्ये उत्तुंग झेप घेतलेला हाच तो देश. शी जिनपिंग ज्यांचे अध्यक्ष. आत्ता चायनाने 2026मध्ये एव्हिएशन सेक्टरमध्ये एक अशी उत्तुंग झेप घेतली आहे की ऐकल्यावर अवाक व्हायला होतं. नुकताच आपल्या एका हिमाचल प्रदेशातल्या भारतीय मुलांनी, हिमाचलमध्ये राहणारा, त्यांनी एक फ्लाइंग कार बनवली. सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो. एक भारतीय अशा दृष्टिकोनातनं संशोधन करतो आणि ते यशस्वी करून दाखवतो. आणि मग देशाला मी विनंती करेन की अशा या होतकरू तरुणाला कुठे ना कुठे प्रोत्साहन नक्की मिळालं पाहिजे. पण चायनाची याच क्षेत्रातली झेप EHang EH216S असं एक मॉडेल फ्लाइंग कार म्हणून त्यांनी बनवलं आहे. बरं, नुसतं बनवलं आहे का? अनंत वर्षाच्या परिश्रमानंतर, म्हणजे ते अगदी लाईटवेट कसं होईल, जास्तीत जास्त वापरात कसं येईल, एव्हिएशन इंडस्ट्रीच्या सर्व परमिशन्स त्याला कशा मिळतील आणि कॉमन पीपल, सामान्य नागरिकांनासुद्धा ती सेवा कशी उपभोगता येईल, त्याची किंमतसुद्धा कशी आवाक्यात राहील, ह्या सगळ्या गोष्टींसाठी अनेक वर्षांचे परिश्रम या चायनाच्या संशोधकांनी घेतले आणि EHang ही एक फ्लाइंग कार अस्तित्वात आली. नुसती अस्तित्वातच नाही आली, त्याची किंमत $4,937 असल्याने, म्हणजे अक्षरशः $5,000च्या आतमध्ये असल्याने ही मध्यमवर्गीयांच्या सुद्धा आवाक्यातली गोष्ट झाली. या फ्लाइंग कार, या उडत्या मोटारीचा जो काही उपयोग आज चायनामध्ये सुरू आहे, त्याच्यासाठी चायना एव्हिएशन इंडस्ट्री, ज्या काही परवानग्या या इंडस्ट्रीकडनं लागतात की त्यांनी किती अल्टिट्यूडवर उडायचं आहे, त्यांनी कुठल्या फ्रेममध्ये आपली वाहनं उडवायची आहेत आणि कोणत्या नियमांना धरून त्यांनी चालायचं आहे, हे सगळं ठरवणारी जी चायनाची एव्हिएशनची संस्था आहे, त्या सगळ्या संस्थेनी या वाहनाला सर्टिफाय केलं आणि त्याची विक्री पण सुरू झाली. अक्षरशः 5,000 प्री ऑर्डर्स, म्हणजेच 5,000 वाहनांची बुकिंग झालेलं आहे आणि सध्या हवेत 300 वाहनं फिरत आहेत. या फ्लाइंग कारचं एक वैशिष्ट्य आहे, जितक्या म्हणून देशांनी फ्लाइंग कार बनवल्या त्यामध्ये टेस्लासुद्धा आली. त्यांनी आतमध्ये मानवानी ऑपरेट करण्यासारखेच स्विचेस वगैरे केले. चायना एक पाऊल त्याच्या पुढे गेलं आहे. चायनाने ही फ्लाइंग कार अशी बनवली आहे की याच्यामध्ये 2 व्यक्ती
अगदी व्यवस्थित बसून ॲज ए पॅसेंजर विदाऊट पायलट या 2 व्यक्तींनी फक्त आतमध्ये बसणे, कॉकपिट लॉक होईल आणि ही फ्लाइंग कार ऑपरेट होईल जमिनीवरून. हीच तर मोठी खासियत आहे. आणि एवढं असूनसुद्धा बिनधास्तपणे या फ्लाइंग कारचा वापर करणाऱ्या चायनीज लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. किंमत बिलो $5,000. अहो, थोडक्यात भारतातला एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर अमेरिकेत नोकरीला लागला तर तो पहिल्या पगारात, पहिल्या मासिक वेतनात ही फ्लाइंग कार परचेस करू शकतो. याची ऑपरेशनल सिस्टीम, सगळं हे जे काही तांत्रिक सहकार्य आहे ते जमिनीवरून मिळतं. तुम्हाला फक्त बसल्यानंतर तुमचं डेस्टिनेशन तिथल्या मशीनवर टाईप करायचं आहे आणि टेक ऑफ होताना तुम्हाला एक वॉर्निंग मिळते आणि जेवढ्या कमीत कमी वेळात तुमच्या डेस्टिनेशनला तुम्हाला पोहोचवता येईल त्या मार्गाने ही फ्लाइंग कार निघते. अल्टिट्यूड 3,000 फीट ओनली. 3,000 फूटच्या वरती त्यांना उडण्यासाठी एव्हिएशन इंडस्ट्री ऑफ चायनाने परवानगी दिलेली नाही. ऑपरेशनची रेंज जमिनीवर बसलेले तांत्रिक सहाय्यक जे काही ऑपरेट करतायत या फ्लाइंग कार्स, त्यांची रेंज आहे 500 मैल. 500 मैल म्हणजे खूप झालं हो. म्हणजे तुम्ही सोलापूरहून अक्षरशः मुंबईच्या थोडं पुढेसुद्धा या फ्लाइंग कारने जाऊ शकता आणि ऑपरेशन्स सोलापूर शहरातून होऊ शकतील. एक ढोबळ मानाने मी तुम्हाला उदाहरण दिलं. मित्रांनो, ही 500 मैलची रेंज याच्यामुळंच चायनामध्ये ही फ्लाइंग कार खूप लोकप्रिय ठरली. आणि मग लॉजिस्टिक सप्लायर्स, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्पेक्टिंग अथॉरिटीज, ज्या मोठमोठ्या बिल्डिंगवरती काही ऑब्झर्वेशन करण्यासाठी लोक जातात, ते हेलिकॉप्टरनी जायचे, जवळच्या हेलिपॉडवर उतरून हेलिकॉप्टरचं न परवडणारं भाडं भरायचं, तिथून कारनी त्या बिल्डिंगपर्यंत जायचं आणि मग टेम्पररी लिफ्टनी वरती जाऊन सगळं निरीक्षण करायचं. आता ह्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्पेक्टिंग डिपार्टमेंटनी ह्या कार प्रेफर करण्यास सुरुवात केली. लॉजिस्टिक सप्लायर्स यांनीसुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम 300 फ्लाइंग कार सध्या चायनाच्या आकाशात अशा पद्धतीने उडत आहेत. पक्षासारखं मला उडता येईल का असं स्वप्न उराशी बाळगत मानवाने क्रांती केली आणि विमानाचा शोध लागला. आजही अनेक पक्षांच्या उडण्याच्या कॅपॅसिटीचा अभ्यास करत अनेक फायटर जेट बनली. क्रांती दिवसेंदिवस अशीच संशोधन क्रांती होत राहणार. चायना त्याच्यामध्ये नंबर 1ला आलेला आहे असंच म्हणावंसं वाटतं. कारण बाकीच्या राष्ट्रांनी फ्लाइंग कार्स बनवल्या, त्यांना अशा पद्धतीने यश आलेलं माझ्या तर पाहण्यात आणि ऐकण्यात बिलकुल नाही. म्हणूनच चायनाची ही एक गोष्ट, अत्यंत प्रगती केलेलं हे राष्ट्र आणि त्यातल्या त्यात ही फ्लाइंग कार, जी आत्ता मनात जर आणलं, इंडियामध्ये जर हे अलाउड झालं आणि चायनाच्या या फ्लाइंग कार घेण्याचं ठरलं, तर इंडियातली सुद्धा अनेक श्रीमंत लोकांच्या गच्चीवरती अशा फ्लाइंग कार दिसायला लागतील. कारण $5,000 इट्स नॉट टू मच कॉस्टली. त्यामुळं हे तंत्रज्ञान जर भारतामध्ये आयात केलं गेलं तर त्यातसुद्धा आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आज आपल्याकडं 2 कोटी 15 कोटी इथपर्यंतच्या कार परदेशातून आणून वापरणारे
श्रीमंत माणसं भारतात काही कमी नाही आहेत. त्यामुळे ही फ्लाईंग कार परचेस करणं हे भारतातल्या अनेक लोकांच्या आवाक्यातली गोष्ट आहे. भारतीय आकाशात या चायनीज फ्लाईंग कार उडत असताना दिसल्या तर त्यात आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण या कंपनीची झेपच अशी आहे की त्यांनी 2030पर्यंतचं एक उद्दिष्ट ठेवलं आहे. $1.3 ट्रिलियन त्यांची इकॉनॉमी वाढवायचं. चायना झपाटून काम करत आहेत. त्यांच्याकडं कष्ट घेण्याची ताकद जास्त दिसते आहे. संशोधक वृत्ती तीही जास्ती आहे. आणि अर्थातच सपोर्ट ऑफ गव्हर्नमेंट हा पण वेगळ्या अंदाजाने तिथे सपोर्ट दिला जातो आहे, हेही जगजाहीर आहे. त्यामुळे चायनाने केलेल्या प्रगतीसाठी त्यांचं लाख लाख अभिनंदन करूया. आफ्टर ऑल हे संशोधन ग्लोबली उपयोगी पडणारं संशोधन असतं. याच्यातून प्रत्येक राष्ट्राची प्रगती होऊ शकते. हे तंत्रज्ञान आज ना उद्या इतर राष्ट्रांनासुद्धा चायना विकणार नाही असं नाही. त्यामुळं उडण्याचं जे स्वप्न आहे स्वतःच्या फ्लाईंग कारमध्ये, हे मला तर वाटतं येत्या 5 ते 10 वर्षात भारतातसुद्धा दृष्टीपथात आहे असंच म्हणावं लागेल. लेट अस होप सम पॉझिटिव्ह. डेफिनेटली आशा करूयात मित्रांनो, असं हे संशोधन आपल्या भारतातसुद्धा झपाट्याने पुढे येईल किंवा ते तंत्रज्ञान आयात करण्याची भारत सरकारसुद्धा परवानगी देईल. याच अपेक्षेसह हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. तसंच ज्यांनाही टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन्स अशा गोष्टींची आवड आहे अशा सर्व मित्र आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल, विविधतेने नटलेला हा एकमेव यूट्यूब चॅनल, 9830 व्हिडिओंचा टप्पा पूर्ण केलेला एकमेव चॅनल.